मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार आहेत। स्मृतीस्थळी जाऊन राज ठाकरे बाळासाहेबांना अभिवादन करतील। सकाळी 11:30 वाजता राज ठाकरे स्मृतीस्थळावर जाणार आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन आणि त्यानिमित्तानं अभिवादन करण्यासाठी राज ठाकरे स्मृतीस्थळावर जाणार आहेत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। निवृत्ती, नक्कीच वृषाली, आज बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृतिदिन आहे आणि स्मृतिदिनानिमित्त अनेक शिवसैनिक नतमस्तक होण्यासाठी बाळासाहेबांचं जे स्मृतीस्थळ आहे त्या दादर येथील स्मृतीस्थळावरती अनेक शिवसैनिक येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 11:30 वाजता बाळासाहेबांच्या स्मृती अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। आणि याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, संपूर्ण कुटुंब ठाकरे कुटुंब जे आहे ते ठाकरे कुटुंब देखील स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी येणार आहे। ह्याचवेळी दोन्ही भावांची पुन्हा एकदा भेट जी आहे ती बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती होणार असल्याची सध्याची माहिती आहे। सकाळपासून आपण पाहतोय की शिवसैनिकांकडून मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आणि शिवसेना पक्षाकडून स्मृतीस्थळावरती संपूर्ण तयारी जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती दोन्ही बंधू जे आहेत ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जे आहेत एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळतील। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून जवळपास जुलै महिन्यापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नक्कीच धन्यवाद निवृत्ती, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वावरील डिजिटल चरित्र लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे। इतिहास घडवणारा व्यंगचित्रकार डिजिटल चरित्राच्या पोस्टरचं अनावरण केलं जाणार आहे। उद्धव ठाकरेंच्या हस्ते पोस्टरचं अनावरण केलं जाईल। पुढच्या बातमीकडे वळूयात। 500 कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना, दमानी यांनी हा सवाल केलाय। हॉस्पिटल अजितदादांच्या नातेवाईकांना बहाल केलं जात असल्याचा अंजली दमानी यांचा आरोप आहे। अंजली दमानी यांनी ट्विट केलेलं आहे। त्यांनी ट्विटमध्ये असं म्हटलंय, 500 कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना। शताब्दी हॉस्पिटल हे एक 580 बेडचं हॉस्पिटल पीएमसीनं बांधलं। विरोध असताना देखील पीपीपी तत्वानं देण्याचा घाट घातला आणि योगायोगानं यात पद्मसिंह पाटलांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनं बीआयडी केलं आहे। याच्याच जवळ आरएसएस एक हॉस्पिटल बांधत आहे आणि हे तयार हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना बहाल केलं जात आहे। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या विधानानं क्रेमेलियरच्या मर्यादेबाबत आता चर्चा सुरू झाल्यात। आयएस अधिकाऱ्यांची मुलं गरीब घरातील मुलांमध्ये अंतर असल्याचं गवईंनी म्हटलंय। अनुसूचित जातीमधील लोकांची आर्थिक सामाजिक प्रगती झाली, त्यांना आरक्षणातून बाहेर ठेवलं जावं, सरन्यायाधीश गवईंचं हे मत आहे। आरक्षणाचा लाभ गरजूंना मिळायला हवा असं गवईंचं म्हणणं आहे। आयएस अधिकाऱ्यांच्या मुलाला आणि शेतकऱ्याच्या मुलाला समान मानलं जाऊ शकत नाही असं गवईंनी आपलं मत मांडलंय। पुण्याच्या चाकणमध्ये ठाकरे आणि शिंदेची शिवसेना एकत्र आली आहे। शिंदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा गोरेंना ठाकरेंच्या सेनेचा सुद्धा पाठिंबा आहे। मनीषा गोरेंचा अर्ज भरताना ठाकरेंचे आमदार बाबाजी काळेंची हजेरी होती। शिंदेच्या शिवसेनेचे शरद सोनावणे यांची देखील उपस्थिती होती। चाकण शहराचं नगराध्यक्षपद हे महिलेसाठी राखीव आलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। त्यामुळे तिथं गट तट पक्ष न पाहता सर्वांनी एक विचार केलेला आहे की चाकण शहरासाठी आपण एकत्र यायचं आणि त्या भूमिकेतून मग नगराध्यक्ष पदासाठी सर्व पक्षांना त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे। आमच्याकडून जे निवडून येण्यास पात्र आहेत त्यांना मशाल चिन्हावर लढवण्याचा आम्ही विचार केला।